सुकं खोबरं खूप असं भाजून घेतलं एकदम काळपट होईपर्यंत आणि कोमट असताना मिक्सरमध्ये खूप सारं वाटायचं, अगदी त्याच्यातलं तेल वेगळं होईपर्यंत वाटायचं. आता ह्याच्यामध्ये मी बिलकुल पाणी किंवा वेगळं तेल घातलेलं नाही आहे, ते स्वतःचं तेल सुटलेलं आहे. तर मी कुठेतरी ऐकलं होतं की गरम गरम खोबरं खूप असं मिक्सरमध्ये वाटून घेतलं, खूप वेळ फिरवून घेतलं की त्यातलं तेल सुटतं. तर झालं काय की माझ्याकडे काही कारणाने खोबरं खराब झालं आणि एवढं सगळं खोबरं फेकून द्यायचं मन होत नव्हतं. म्हणून मला कोणीतरी असं सांगितलेलं ते आठवलं आणि ते मिक्सरमध्ये मी काढलं आणि एका ग्लासामध्ये ते ओतून असं स्थिर ठिकाणी रात्रभर ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्याच्यातून त्याला असं वर तेल आलं. ह्या ग्लासामध्ये हे असं ठेवलं होतं, एक वर तेल आलं, 1 वाटीभर तेल निघालं. असं सतत 2-3 दिवस मी तेच ग्लास स्थिर ठेवायची आणि त्याच्यामधून पहिल्या दिवशी अर्धा वाटी, दुसऱ्या दिवशी पाव वाटी, तिसऱ्या दिवशी एवढंसं थोडंसंच तेल. आता अजून एक गमतीदार किस्सा सांगते की बऱ्याच लोकांकडे नारळ कधी ना कधी खराब होतोच. तर तो फेकून द्यायची इच्छा नसेल तर तो नारळ फोडायचा. आता ही बघा, ही मळी आता पूर्णपणे त्याच्यातलं तेल आहे, त्या मळी तुम्ही आता फेकून देऊ शकता. हा चोथा तुम्ही फेकून देऊ शकता. सांगत काय होती की कधीतरी तुमच्याकडे जर खराब नारळ निघाला असेल आणि तो फेकून द्यायचं मन होत नसेल तर तो फोडायचा, त्याचं दूध काढायचं मिक्सरमधून, पूर्णपणे दूध काढायचं आणि त्या दुधाला एकच उकळी द्यायची आणि एक उकळी द्यायची आणि ते थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवायचं. दुसऱ्या दिवशी साधारण 12 तासांनी त्या दुधाला साय येईल, म्हणजे अशी भाकरीसारखी कडक साय येईल त्याला आणि ती कडक होईल. तर काय करायचं, थोडीशी चमच्याने त्याला जागा करायची आणि खाली जे पाणी बसलेलं असेल टोपामध्ये ते ओतून टाकायचं आणि वरची साय त्या टोपामध्ये राहील. ती जी साय असते म्हणजे साधारण बटरसारखं असेल ते नारळाच्या दुधाचं, तर ते उकळायचं साधारण 5-1 मिनिटांनी उकळून, ते पूर्ण उकळून त्याच्यातलं पाणी पूर्ण आटून गेलं की साधारण 1 वाटीभर, छोटीशी वाटीभर तेल निघतं, जास्त निघत नाही. पण एक गंमत म्हणून, आणि असं काही फार मोठं असं हे नाही आहे त्याच्यात, एक गंमत म्हणून तुम्ही हे करू शकता. जर तुम्हाला कुठली वस्तू म्हणजे खराब झालेलं खोबरं, खराब झालेलं नारळ फेकायचा नसेल तर ही अशा गमतीदार तुम्ही प्रयोग करू शकता. मी हा केलेला आहे. काहीतरी कमेंट करून सांगा. गमतीदारच होतं हे माझ्यासाठी तरी. आता ह्या नारळातून बघा, ही छोटीशी 1 वाटी तेल निघालं. चला, थँक्यू.